600 हे गाव आहे. आपण या नमस्कार मंडळी. तर आता आम्ही चाललो आहे अशा एका हिडन प्लेसला भेट द्यायला. पण ती हिडन प्लेस आता राहिली नाही आहे. बऱ्याचशा लोकांनी तिथे भेट दिलेली आहे. तर आता आपण सुद्धा जाणार आहोत त्या हिडन प्लेसला भेट द्यायला. तर आता आम्ही आलो आहे देवगडमध्ये. आत्ताच 31 डिसेंबरला देवगड जल्लोष साजरा करण्यात आला. चला तर मग जाऊया आपण त्या हिडन प्लेसला भेट द्यायला. अरे हां, एक सांगायचं राहूनच गेलं. नमस्कार, मी प्रतीक्षा सुतार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रति कोकण ब्लॉग. चला तर मग जाऊया त्या हिडन प्लेसला भेट द्यायला. नाचणाऱ्या लाटा राणी पाय वाटा ओढ देते अशी मना. कोकणाची माती हळवी गोड नाती सौंदर्याचा तो खजिना. सागरी किनारा वाहे धुंद गारवारा लाल परीचा तो असा प्रवास होणारा. आपलीच माणस असा येवा कोकण आपलोच असा. येवा कोकण आपलोच असा. येवा कोकण आपलोच असा. येवा कोकण. आपलं कोकण इतकं सुंदर आहे ना. आपण ज्या ठिकाणी आलोय त्या ठिकाणाचा मोह MG या कंपनीला सुद्धा आवरला नाही. त्यांनी सुद्धा इथे ॲड शूट केली आहे. भारी आहे ना. चला तर मग बघा पुढे. नाचणाऱ्या लाटा राणी पाय वाटा ओढ देते अशी मना. कोकणाची माती हळवी गोड नाती सौंदर्याचा तो खजिना. सागरी किनारा वाहे धुंद गारवारा लाल परीचा तो असा प्रवास होणारा. आपलीच माणस असा येवा कोकण आपलोच असा. येवा कोकण आपलोच असा. येवा कोकण आपलोच असा. येवा कोकण आपलोच असा. माझ्या कोकणाची साध घालता मका तुळस खेळाची. बांगड चुकाल बड भारी अन हरवलेलो बालपण असा. जोडते नळशी मातीला. तर आता आपण आलोय कुणकेश्वरमध्ये आणि तुम्ही बघू शकता इथेच माझ्या पाठीमागे मंदिर आहे. आणि इथे समुद्र किनाऱ्यावर सुद्धा तुम्ही बघू शकता पर्यटकांची खूप गर्दी आहे. तर मिनी गोवा इथे झालंय असं म्हणायला हरकत नाही आहे.
आपण आलो आहे मिठबावमध्ये. हे छोटंसं सुंदर गाव आहे. तर आपण मिठबावचा सुद्धा व्हिडिओ बनवूया. तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ बनवूया की नको बनवूया. तर आपण ज्या हिडन प्लेसला चाललो आहे तिथे जाताना तुम्हाला हे रामेश्वर मंदिर दिसेल आणि त्याच्या समोरच त्या हिडन प्लेसला जाताना हा रस्ता लागेल. तर चला तर मग जाऊया त्या रस्त्याने त्या हिडन प्लेसला भेट द्यायला. भारतीयांचं सर्वात आवडतं काम JCPला बघणं. अरे हा व्हिडिओ बनवायचं राहूनच गेला. तर फायनली पोचलोय त्या आपण हिडन प्लेसला. रिव्हील करू. हे आहे श्रीदेवी गजबा देवी मंदिर. माझी प्रतीक्षा सुद्धा यावेळी कला तुझ्याकडे जी का आज ओटी वरली ती ओटी मान्य करून देऊन काय लेकराच्या वाटी जरी क्लेश करणे करता असलं तरी तुझ्या पायाखाली घालून ठेवून दहा काय लेकरू आज नोकरी धंदो व्यवसाय करता त्या व्यवसायात आज भरकत देऊन त्या काय लेकराचे मनोकामना तिच्या पूर्ण करून जशी आज रखवल्या तशी रखव देऊन भरा कर अशी तुझ्याकडे हात धरून प्रार्थना. ह्या गजबादेवी मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचे बांधकाम तुम्ही बघू शकता. डाव्या हाताला हे मंदिर आहे आणि माझ्या उजव्या हाताला हा समुद्र किनारा आहे. हे खूप दुर्मिळ आहे. आपल्या मंदिर भ्रमंतीच्या एपिसोडमध्ये आपण पहिल्यांदाच बघतोय की असं मंदिर जे समुद्र किनाऱ्यावरती वसलेलं आहे. तुम्हाला या मंदिरामध्ये दर्शनाला यायचे असेल तर तरळेवरून खाजगी गाडीने तुम्ही आलात तर नांदगाव मार्गे 1 तास 15 मिनिटांमध्ये तुम्ही या मंदिरामध्ये येऊ शकता. गजबा देवी मंदिराच्या बाजूलाच भवानी देवीचे मंदिर आहे. तर संध्याकाळचे 6:45 झालेत. खूप उशीर झाला आहे मला माहिती आहे. तर मलासुद्धा ही शांतता अनुभवायची होती म्हणून मी ह्या गजबादेवी मंदिरात आले. मुंबई पुणेमध्ये अशी शांतता अनुभवायला मिळत नाही. तुम्हीसुद्धा सुट्टी प्लॅन करत असाल तर देवगडमधील हे गजबादेवीचे मंदिर बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही नक्की या मंदिराला भेट द्यायला या. तर मी आजसाठी हा मिनी व्लॉग इथेच थांबवते. तर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि हां, तुम्ही जर आजच्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.